सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत कोल्हापूर शहरातील 16 रस्त्यांच्या कामांसाठी 100 कोटी 33 लाख रुपयांचा निधी मिळालाय। मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यांची कामं प्रलंबित आहेत। नागरिकांनी केलेल्या आंदोलनानंतर 16 रस्त्यांपैकी बेलबाग ते सुभाष रोड, माऊली चौक ते गोखले कॉलेज चौक, खरी कॉर्नर ते उभा मारुती चौक, निर्मिती कॉर्नर ते कळंबा कारागृह आणि नंगीवली चौक ते मिरजकर तिकटी या 5 रस्त्यांचं काम हाती घेण्यात आलंय। या सर्व रस्त्यांच्या कामाचा ठेका सोलापूर इथल्या एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट या कंपनीला मिळाला आहे। यातील निर्मिती कॉर्नर ते कळंबा कारागृह हा रस्ता नुकताच पूर्ण झालाय। नंगीवली चौक ते मिरजकर तिकटी या रस्त्याचं कामही सुरू करण्यात आलंय। ही कामं लवकर सुरू झाली नसल्यानं कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीनं 4 दिवसांपूर्वी या ठेकेदार कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं होतं। त्यावेळी या कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सत्तार मुल्ला यांनी कोल्हापूर महापालिकेकडून या कामांसाठी प्रतिसाद मिळत नसल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे 20 मे रोजी शहर अभियंत्यांना घेराव घालण्याचा इशारा कृती समितीनं दिला होता। या पार्श्वभूमीवर आज शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी ठेकेदार कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सत्तार मुल्ला यांच्यासह कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीसोबत महापालिकेत बैठक घेतली। रस्त्यांची कामं दर्जेदार केलीच पाहिजेत, मात्र पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असं यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितलं। प्रसाद जाधव यांनीही यावेळी रस्त्याच्या कामांसंदर्भात सूचना केल्या। कृती समितीचे रमेश मोरे आणि अशोक पवार यांनी या रस्त्यांच्या कामाला विलंब का लागतोय अशी ठेकेदार कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सत्तार मुल्ला यांच्याकडे विचारणा केली। रस्त्यांची कामं पूर्ण होऊ नयेत यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या एजंटांचा तुमच्यावर दबाव आहे का, असा सवाल कृती समितीच्या या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला। येत्या 31 मेपर्यंत प्रमुख 5 रस्त्यांची कामं पूर्ण करावीत, अन्यथा ठेकेदार कंपनी आणि कोल्हापूर महानगरपालिकेला शहरातील नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला। आपल्यावर कुणाचाही दबाव नसून येत्या 31 मेपर्यंत प्रमुख 5 रस्त्यांची कामं पूर्ण केली जातील, असं आश्वासन प्रकल्प व्यवस्थापक सत्तार मुल्ला आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिले। यावेळी जलअभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, रमेश कांबळे, संभाजी जगदाळे, राजाभाऊ मालेकर, प्रकाश आमते, हिंदूराव शेळके, कादर मलबारी, लहुजी शिंदे, विनोद डुनुंग यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते।